नेक्स्ट थ्योरम लागा. आवाज येतो ना माझा? हो सर. थ्योरम if log of m to the base a equal to log of n to the base a, then m equal to n. कोणतं राहिलं बा अजून? रीड बा. जर लॉग ऑफ याला रीड करताना माहिती कसं रीड करायचं बा. लॉग ऑफ एम टू द बेस ए इक्वल टू लॉग ऑफ एन टू द बेस ए असेल तर देन एम इक्वल टू एन असतं बघा. आपण प्रूफ करू आपण आता बघा. म्हणजे काय, जर लॉग ऑफ एम टू द बेस ए इक्वल टू लॉग ऑफ एन टू द बेस ए असेल तर एम आणि एन इक्वल असतात. म्हणजे आपल्याला प्रूफ काय करायचं आहे इथं, देन प्रूव्ह दॅट लॅब. नाही तर देन लिहिलं तरी चालते, काय प्रॉब्लेम नाही. देन एम इक्वल टू एन काय प्रॉब्लेम, म्हणजे तेच प्रूफ करायचं आपल्याला. म्हणजे एक लक्षात द्या, जर लॉग ऑफ एम टू द बेस ए इक्वल टू जर लॉग ऑफ एन टू द बेस ए दोन्ही इक्वल असतील तर हे एम आणि एन सुद्धा इक्वल असतात म्हणायचे आपण. आता कसं प्रूफ करायचं भाऊ आपण बघा. मी काय करतो माहिती आहे का, हे जे लॉग ऑफ एम टू द बेस ए ना याचं नाव मी एक्स लेट करतो मी. तर लॉग ऑफ एन टू द बेस एचं नाव सुद्धा किती लेट करावं, एक्सच लेट करावं. कारण हे दोन्ही इक्वल आहेत ना. मी जर याचं नाव एक्स लेट केलं तर याचंही नाव तुम्हाला एक्सच लेट करावं, कारण मध्ये इक्वेलिटीचं सिम्बॉल आहे बघा. तर मी काय करतो, हे लॉग ऑफ एम टू द बेस एचं नाव एक्स लेट करतो, तर लॉग ऑफ एन टू द बेसचं नाव सुद्धा तुम्हाला एक्सच लेट करावं लागतं बघा. लिहा माझा लेट. तर आपल्याला प्रूफ काय करायचं, आपल्याला हे प्रूफ करायचं एम आणि एन इक्वल दाखवायचे बघा. एम इक्वल टू एन प्रूफ करायचं आपल्याला. आता लेट करतो मी बघा. लेट दोघांचं नाव एकदाच एक्स लेट करतो. लेट लॉग ऑफ एम टू द बेस ए इक्वल टू लॉग ऑफ एन टू द बेस ए इक्वल टू एक्स लेट करतो मी. मग आता मग देअरफॉर इच इक्वल टू एक्स येणार. लिहा मग देअरफॉर लॉग ऑफ एम टू द बेस ए इक्वल टू एक्स कॉमा द्या लॉग ऑफ अँड लिहा वाटलं, ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. लॉग ऑफ एन टू द बेस ए इक्वल टू एक्स. हे दोन्ही कोणते फॉर्म आहेत बरं. दिस इज द लॉगरिथमिक फॉर्म, दिस इज ऑल्सो लॉगरिथमिक, बोथ आर लॉगरिथमिक फॉर्म. मॅडम बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम मला सांगा, बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम काय येईल मला सांगा. बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम सांगा. लॉगरिथमच्या डेफिनेशननुसार काय, हा कोणता फॉर्म आहे, लॉगरिथमिक फॉर्म. लॉगरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना काय करणार आपण, बेसकडे जाणार. बेस ए चा पॉवर काय लिहिणार एक्स आणि इक्वल किती लिहिणार एम लिहिणार बा. लिहा मला. लॉगरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना बेसकडे जा. बेस किती ए चा पॉवर किती लिहिणार एक्स आणि इक्वल टू एम लिहिणार बा. लिहा माझा. लॉगरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना बेसकडे जायचं. बेस ए त्याचा पॉवर किती लिहिणार एक्स आणि इक्वल टू एम. अँड याला सांगा, ह्या लॉगरिथमिक फॉर्मला तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना बेसकडे जा. बेस किती ए चा पॉवर किती, ए चा पॉवर हा एक्स लिहिणार इक्वल टू पुन्हा एन. म्हणजे ए चा पॉवर एक्स. लॉगरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना बेसकडे जा. बेस ए चा पॉवर एक्स इक्वल टू एन. मला सांगा देअरफॉर मला सांगा ए रेस्ट पॉवर एक्स इक्वल टू एम मीन्स डेफिनेटली ए रेस्ट पॉवर एक्स इक्वल टू एम मीन्स डेफिनेटली एम इक्वल टू ए रेस्ट पॉवर. हे इक्वल ते इक्वल येणार बघा. म्हणजे ए रेस्ट पॉवर एक्स इक्वल जर एम असेल तर नक्कीच एम इक्वल ए रेस्ट पॉवर एक्स येणार बघा. अँड तसंच मला सांगा
ए रेस्ट पॉवर एक्स गुड एन, ए रेस्ट पॉवर एक्स गुड एन मीन्स एन इक्वल नक्कीच काय येईल, एन इक्वल टू नक्कीच ए रेस्ट पॉवर एक्स येणार बघा. हो मला सांगा एमची व्हॅल्यू किती आली, ए रेस्ट पॉवर एक्स, आणि एनची व्हॅल्यू सुद्धा ए रेस्ट पॉवर एक्स आली. एम आणि एनच्या व्हॅल्यू दोन्ही सेम आल्या बाबा, एमची व्हॅल्यू ए रेस्ट पॉवर एक्स आली आणि एनची व्हॅल्यू सुद्धा ए रेस्ट पॉवर एक्स आली, म्हणजे नक्कीच एम इक्वल किती येईल बरं, नक्कीच एम इक्वल एन येणार बा. लिहा म्हणून त्या जर एम इक्वल एन हेच प्रूफ करायचं होतं आपल्याला. काही डाऊट असला तर विचारायचा मध्ये. लिहून टाका. हा लिहून टाका हे थेरम. हॅलो. हॅलो सर. हां भाऊ सर जॉईन होय ना तू, मला प्रॉब्लेम येतो, लवकर जॉईन होईल लवकर. सर सर जॉईन चालले. हां आता बघ आता जॉईन होईल. हां झालं, लिहिलं का मला सांगा, हे थेरम लिहिलं का मला सांगा, कळालं का सगळ्यांना हे मला सांगा. अरे आवाज गेला ना. हां कळालं का थेरम मला सांगा सगळ्यांना. याच्यानंतर लक्षात दे बा, लॉग एम टू द बेस ए इक्वल लॉग एम एन टू द बेस असेल तर नक्कीच एम आणि एन इक्वल असतात बघा. ते लॉग लॉग कॅन्सल नाही बरं. नेक्स्ट थेरम द्या आता. बघा एवढेच थेरम आहेत, पुढचे थेरम आपण नंतर बघू. आता आज आपण प्रॉब्लेम्स बघू आपण, बघा आता काही महत्त्वाचे प्रॉब्लेम्स बघू याच्यामध्ये. आता काही क्वेश्चन्स बघू आपण याच्यामध्ये. सॉल्व log of 4 to the base 2. सॉल्व किंवा इव्हॅल्युएट बा, आपण इव्हॅल्युएट लिहायचं बघा. इव्हॅल्युएट आले आता माझ्यासोबत घ्या. इव्हॅल्युएट
लॉग ऑफ 4 टू द बेस 2. मग लॉग ऑफ 4 टू द बेस 2 ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. इव्हॅल्युएट करायचं म्हणजे सोडवायचं आपल्याला. म्हणजे आपल्याला लॉग ऑफ 4 टू द बेस 2 ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. आता कशी काढायची बघा, आपल्याला लॉग ऑफ 4 टू द बेस 2 ची व्हॅल्यू कशी काढायची बघा. आपल्याला लॉग ऑफ 4 टू द बेस 2 ची व्हॅल्यू एवढ्याची व्हॅल्यू काढायची बघा. आपल्याला काय करायचं माहिती आहे का, एवढ्याचं नाव एक्स लेट करायचं. कारण आपल्याला लॉग ऑफ 4 टू द बेस 2 ची व्हॅल्यू काढायची, एवढ्याची व्हॅल्यू माहीत नाही. तर मग सध्या काय करायचं, एवढ्याची व्हॅल्यू एक्स लेट करायची बघा. लिहा मग लेट लॉग ऑफ 4 टू द बेस 2 इक्वल टू एक्स म्हणायचं बघा. कारण एवढ्याची व्हॅल्यू काढायची, एवढ्याची व्हॅल्यू माहीत नाही. मग एवढ्याची व्हॅल्यू किती लेट करायची माहिती आहे का, सध्या एक्स लेट करायची. मग एवढ्याची व्हॅल्यू एक्स लेट करून आपण एक्सची व्हॅल्यू काढून पुन्हा इथं टाकून देऊ बा. जेव्हा तुम्हाला कुठल्याही लॉगरिथमची व्हॅल्यू काढायला सांगतात तेव्हा त्याचं लेट करायचं. आपल्याला लॉग ऑफ 4 टू द बेस 2 ची व्हॅल्यू काढायला सांगितली, एवढ्याला इव्हॅल्युएट करायचं, सोडवायचं आपल्याला. तर काय करायचं, लॉग ऑफ 4 टू द बेस इक्वल टू एक्स लेट करायचं बघा. आता हे कोणता फॉर्म आहे हा, दिस इज लॉगरिथमिक फॉर्म बघा. आता लिहा बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम. समजून घ्या ती बघा, बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम. आता बघा लॉगरिथमच्या डेफिनेशननुसार काय बरं, हा लॉगरिथमिक फॉर्म आहे. तुम्ही काल डेफिनेशन शिकवलं तुम्हाला. लॉगरिथमिक फॉर्म जर असेल तुम्ही त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. लॉगरिथमिक फॉर्म जर दिला की त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं, आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म जर दिला तर लॉगरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. तर हा लॉगरिथमिक फॉर्म आहे. मग लॉगरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना बेसकडे जायचं. बेस 2, 2चा पॉवर किती लिहिणार एक्स, आणि इक्वल टू किती लिहिणार 4 बघा. लिहा मग आता लॉगरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना बेसकडे जा. बेस 2, 2चा पॉवर हा एक्स लिहावा. लिहा मग लॉगरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना बेसकडे जा. बेस 2, 2चा पॉवर एक्स, आणि इक्वल टू हे 4 लिहून टाका. कळलं. आता कोण आलं पुन्हा, आता काय कळलं. आता काय करायचं सांगतो मी तुम्हाला बा. आता एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला. जोपर्यंत तुम्ही एक्सची व्हॅल्यू काढणार नाहीत, एकदा का एक्सची व्हॅल्यू काढली की एक्सची व्हॅल्यू काढून इथं टाकून द्यायची बा. आता हे 2 रेस्ट पॉवर एक्स जसाल तसं लिहितो मी. एक लक्षात राहू द्या, बेस जोपर्यंत सारखे होणार नाहीत, एक लक्षात राहू द्या, जोपर्यंत बेस सारखे होणार नाहीत तोपर्यंत घातांक सेम होणार नाही बा. हे 2 रेस्ट पॉवर एक्स बघा. इकडं बेस किती आहे बरं, बेस 2 आहे बघा. इकडं बेस 2 आहे, तिकडे बेस 2 आला पाहिजे. तर काय करायचं, इकडं जेवढा बेस आहे ना, इकडे बेस 2 आहे ना, तिकडे बेस 2 लिहून टाकायचं बिंदास्त. इकडे बेस 2 आहे ना, तिकडे बेस 2 लिहून टाकायचं. आता 2चा पॉवर किती लिहू म्हणजे आन्सर 4 येईल मला सांगा. अरे ह्या साईड तर सेम आहेत बा, ह्या साईड सेम आहेत, ह्या साईड सुद्धा सेम आणावं लागतं ना तुम्हाला. तर 2चा पॉवर किती लिहू म्हणजे आन्सर 4 येईल मला सांगा. सांगा. इकडे बेस 2 येऊन इकडे बिंदास बेस 2 लिहायचा. आता 2चा पॉवर किती लिहू म्हणजे आन्सर 4 येईल मला सांगा. 2 लिहावं लागेल बघा. मी तर 2चा स्क्वेअर लिहितो बघा. आता बघा दोन्हीकडे बेस सेम आहे बघा. इथेही बेस 2 आहे, इथेही बेस 2. बेस सारखे असेल तर घातांक सुद्धा, इंडायसेस सुद्धा सेम असेल. म्हणजे नक्कीच एक्सची व्हॅल्यू किती असेल, नक्कीच एक्स इक्वल किती असणार 2, आणि एक्सची व्हॅल्यू 2 काढून इथं टाकून देणार मी बघा. लिहून टाका. कळलं तुम्हाला बघा. लिहा देअरफॉर एक्स इक्वल टू 2. बेस सारखे झाले, बेस सारखे झाले म्हणजे घातांक सुद्धा सेम होणार बा. म्हणजे डेफिनेटली एक्स इक्वल टू 2 असेल बा. आता एक्सची व्हॅल्यू 2 निघाले, एक्सची व्हॅल्यू 2 काय करा, इथं टाकून द्या पुन्हा इथं. म्हणजे त्या लॉगरिथमची व्हॅल्यू निघून जाईल बघा. लिहा मग देअरफॉर लॉग ऑफ 4 टू द बेस 2 इक्वल टू किती एक्स, आणि एक्सची व्हॅल्यू किती 2. म्हणजे थोडक्यात ह्या लॉगरिथमची व्हॅल्यू किती आली बरं, 2 आली बघा. लिहून टाका. झालं का मला सांगा. कळलं का. हां झालं की नाही मला सांगा. हो सर. नेक्स्ट क्वेश्चन द्या. आता तुम्ही करा. इव्हॅल्युएट
इव्हॅल्युएट लॉग ऑफ 9 टू द बेस 3 करा तुम्ही. इकडं एवढ्याच व्हॅल्यू आपल्याला काढायची बघा. एवढ्याच व्हॅल्यू काय करा, एक सिलेक्ट करा. एवढ्याच व्हॅल्यू काढायची आपल्याला. एवढ्याच व्हॅल्यू काढून एवढ्याच व्हॅल्यू एक सिलेक्ट करावा. हा लॉगरिथमिक फॉर्म्युला बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम. बाय डेफिनेशन ऑफ आता लॉगरिथमच्या डेफिनेशननुसार बेसकडे जायचं. बेस किती आहे, 3. 3चा पॉवर एक्स इक्वल 9 लिहिणार. लॉगरिथमिक फॉर्म जर दिला तर लॉगरिथमिक फॉर्मला कशामध्ये कन्वर्ट करायचा, एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. बेस किती आहे, 3. 3चा पॉवर काय लिहिणार, एक्स इक्वल 9. इकडे बेस 3 आहे ना, तिकडे बेस 3 लिहून टाक. इथं 3चा पॉवर एक जसा तसं लिहितो. इकडे बेस 3 आहे ना, इकडे बिंदास बेस 3 लिहून टाकायचा बघा. इकडे जर बेस 3 असेल, इकडे बेस 3 आहे, इकडे बेस 3 बिंदास लिहून टाकायचे. कारण जोपर्यंत बेस सारखे होणार नाही तोपर्यंत घातांक सेम होणार नाही. इकडे बेस 3 आहे ना, इकडे बेस 3 लिहून टाकायचं. आता 3चा पॉवर किती घेऊ म्हणजे आन्सर 9 येईल मला सांगा. 3चा स्क्वेअर घ्यावा लागला पाहिजे. 3 स्क्वेअर झालं. बेस सारखे झाले म्हणजे घातांक सुद्धा सेम होणार. म्हणजे नक्कीच लिहा एक्स इक्वल टू 2. त्यामुळे एक्स इक्वल टू therefore एक्स इक्वल टू आणि एक्स व्हॅल्यू काय करा पुन्हा इथं टाकून द्यावा. therefore log of 9 to the base 3 equal to 2. काही डाऊट असला तर विचारा मला याच्यामध्ये. झालं. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. इव्हॅल्युएट log of 16 to the base 2. काय करा, एवढा समजा एक सिलेक्ट करा. लेट log of 16 टू द बेस 2 इक्वल टू एक्स सिलेक्ट करा. लिहा. आहे लॉगरिथमिक फॉर्म आहे. लॉगरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं बा. लिहा बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम. आता ह्या लॉगरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना बेस कळचा. बेस किती आहे, 2 लिहा मध्ये. therefore 2चा पॉवर एक्स इक्वल टू 16. काल सांगितलं तुम्हाला लॉगरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना बेस कडे जायचं. बेस 2चा पॉवर एक्स इक्वल टू 16 लिहून टाकायचं बघा. आता जोपर्यंत तुम्ही बेस सारखे करणार नाही तोपर्यंत घातांक सेम होणार नाही बा. हे 2चा पॉवर एक्स असेल तसं इकडं बेस 2 आहे बघा. इकडे बेस 2 येऊन इकडे बेस 2 लिहून टाकायचा. इथं बेस 2 आहे, इथं बेस 2 येऊन इकडे बेस 2 बिंदास लिहून टाकायचा. आता 2चा पॉवर किती घेऊ असं इथे. 2चा पॉवर किती घेऊ म्हणजे आन्सर 16 येईल मला सांगा. सांगा. इकडे बेस 2 येऊन इकडे बेस 2 लिहून टाकतो. आता 2चा पॉवर किती घेऊ म्हणजे आन्सर 16 येईल मला सांगा. बरोबर 4 बघा. 2चा पॉवर जर 4 घेतला तर 16 येणार. बघा तुम्ही 2 × 2 4, 4 × 2 8, 8 × 2 16 बघा. म्हणजे 2चा पॉवर 4 घ्यावा लागला बघा तुम्हाला. लिहा मग 2चा पॉवर 4. मग 2चा पॉवर इथं बेस सारखे झाले. बेस सारखे झाले म्हणजे घातांक सुद्धा सेम येणार. म्हणजे डेफिनेटली एक्स इक्वल टू 4 बघा. राईट डाऊन एक्स इक्वल टू 4. आणि काय करायचं पुन्हा एक्सची व्हॅल्यू इथं टाकून द्यायची बा. log of 16 to the base 2 equal to 4. झालं का, तुम्ही करा आता.
इव्हॅल्युएट log of 32 to the base 2 करा तुम्ही. सर 5 द्यावं लागतील. 5 आलं. हां किती आलं? 5. 5 बरोबर 5 बघा. भाजन झालं त्यांनी लक्ष द्यावा. लेट करतो बा लॉग ऑफ 32 to the base 2 equal to x. by definition of logarithm आता लॉगरिथमच्या डेफिनेशननुसार बेसकडे जा. बेस किती? 2 चा पॉवर x इक्वल टू 32. इकडे बेस 2 आहे, तिकडे बेस 2 लिहून टाका. हे 2 चा पॉवर x आहे. आता इथे 2. आता 2 चा पॉवर किती घेतल्यावर 32 येईल? 5 येणार बा. लिहा देअरफॉर x इक्वल टू 5. पुन्हा x व्हॅल्यू तिथे टाकून द्या. लिहा देअरफॉर लॉग ऑफ 32 टू द बेस 2 इक्वल टू 5. नेक्स्ट क्वेश्चन लिहा आता. लिहा इव्हॅल्युएट log of 81 to the base 3. या सोल्युशन मध्ये एवढ्याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. हे इव्हॅल्युएट याला याचं नाव एक्स लेट करा. log of 81 to the base 3 एवढ्याचं नाव एक्स लेट करा. बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम सर x व्हॅल्यू 4 येते. बरोबर आहे. बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम बेसकडे जा. बेस 3 या लॉगरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना बेसकडे जा. बेस किती? 3 चा पॉवर x आणि इकडे किती लिहिणार? 81. 3 चा पॉवर x. इकडे बघा, इथं बेस 3 आहे आणि इकडे बेस 3 आहे बघा. इकडे जेवढा बेस 3 आहे, इकडे जेवढा बेस आहे तेवढाच बेस इकडे लिहून टाकायचा. आता 3 चा पॉवर किती घेऊ म्हणजे 81 येईल मला सांगा. 4. बरोबर 4 घ्यावं लागलं तुम्हाला.
3 × 3 9, पुन्हा 3 × 3 9 आणि 9 × 9 81 बघा. म्हणजे 3चा पॉवर 4 घेतला तर 81 येईल पहा. म्हणजे आता बेस सारखे झाले म्हणजे नक्कीच घातांकसुद्धा सेम होणार. म्हणजे x = 4. आता काय करा ॲक्च्युअली पुन्हा इथं टाकून द्या म्हणजे therefore log of 81 to the base 3 = 4. नेक्स्ट क्वेश्चन लिहा आता. इकडं बघा हे त्याला इव्हॅल्युएट यायला नाही पाहिजे. पुस्तकात जे दिले ना हे इव्हॅल्युएट दिले ना हे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ पाहिजे. आपण याला कुठं सोडवायला आपण याला एक्सची व्हॅल्यू काढायला येतो आपण बघा. हे काय करा हे जे इव्हॅल्युएट आहे नाही ते सगळ्याच ठिकाणी फाइंड द व्हॅल्यूज ऑफ लिहा. इव्हॅल्युएट म्हणजे त्याला आपण थोडं सॉल्व करायला आपण त्याला बघा. पुस्तकात मिस्टेक झाली बघा ही. बाकी काही नाही प्रॉब्लेम सेमच आहे तेच आहे बाकी. एकच हेडिंग टाकू आपण फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग असं टाकू. त्याला 1 नंबर देतो मी बघा. नाही याच्या आधीचा क्वेश्चन अजून एक क्वेश्चन असेल बघा. लॉग जस्ट 1 मिनिट. वर हेडिंग टाका असते फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग टाका असं. इव्हॅल्युएट कट करा ते. हा 1 नंबरचा क्वेश्चन बघा. हा 2 नंबरचा क्वेश्चन. हे 3 नंबरचा क्वेश्चन. हा 3rd नंबरचा. हा 4th नंबरचा क्वेश्चन. नंबरचा. लिहा आता 6 नंबरचा क्वेश्चन लिहा. तुम्ही म्हणता इव्हॅल्युएट का ठेवलं नाही तिथं सर तुम्ही फाइंड द व्हॅल्यूज ऑफ का लिहिलं. एक लक्ष द्या इव्हॅल्युएट आणि फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग याच्यामध्ये फार फरक आहे बघा. ते पुस्तकामध्ये दिले ते चूक दिले बघा. आपण सगळ्याच्या व्हॅल्यू काढल्यात बघा आतापर्यंत. आपण हे जे आहेत ना हे सगळं log 81 टू द बेस 3 ची व्हॅल्यू काढली. log 81 टू द बेस 3 ची व्हॅल्यू 4 आली बघा. कळलं. इव्हॅल्युएट म्हणजे सोडवायचं. याला आपण थोडं सोडवलं याला थोडं सॉल्व केलं आपण बघा. हां इक्वल टू जर log 81 टू द बेस 3 कुठे जर समथिंग असलं असतं काही एक्स असलं असतं म्हणलं सॉल्व करा म्हणलं असतं तर एक्सची व्हॅल्यू काढली असते आपण बरोबर. तेव्हा इव्हॅल्युएट ठीक होतं बा. पण आपल्याला इथं याला इव्हॅल्युएट करायचं नाही बा. याच्या व्हॅल्यू काढायच्यात बघा. याची मिस्टेक कळाली पाहिजे आपल्याला पण बा. लिहा नेक्स्ट क्वेश्चनला तुम्ही आता.
लिहा लॉग ऑफ, तुम्ही करा बघा क्वेश्चन आता, लॉग ऑफ 3125 टू द बेस 5. काय करायचं ना, एक्स लेट करा, लेट लॉग ऑफ 3125 टू द बेस 5 इक्वल टू एक्स लेट करा. तर एवढ्याची आपल्याला व्हॅल्यू काढायची बघा, एवढ्याची व्हॅल्यू काढायची म्हणजे एवढ्याची व्हॅल्यू एक्स लेट करायची बघा, कारण आपल्याला एवढ्याची व्हॅल्यू माहीत नाही. मग सध्या काय करायचं, एवढ्याची व्हॅल्यू एक्स लेट करायची बघा. आता लिहा बाय डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम, बाय डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम आता लॉगॅरिथमच्या डेफिनेशननुसार बेसकडे जायचं. बेस किती आहे 5, 5चा पॉवर एक्स इक्वल टू ते लिहून टाका 3125. आता हे 5चा पॉवर एक्स जशाल तसं लिहितो बा. एक लक्षात, जोपर्यंत बेस सारखे होणार नाहीत ना तोपर्यंत घातांक सेम होणार नाही. म्हणून बेस सारखे करण्याचा प्रयत्न करता. इथं बेस किती आहे बरं 5, इकडे बेस 5 बिंदास लिहून टाकायचा बघा. कारण मी तुम्हाला सांगितलं जोपर्यंत बेस सारखे होणार नाहीत ना तोपर्यंत घातांक सेम होणार नाही. इकडे बेस 5 नाही, इकडे बेस 5 बिंदास लिहून टाकायचा बघा. आता काय करायचं माहिती आहे का, आता मला सांग 5चा पॉवर किती घेऊ म्हणजे 3125, 3125 केव्हा येईल मग 5 किती 5 5 बरोबर आहे बघा. बघा तुम्ही 5 × 5 × 5 × 5 × 5. आता हे 5 × 5 25, हे 5 × 5 हे 25 बघा, हे 5 × 5 25 आणि हे × 5 जशाल तसं बघा. हे 25 × 25 625 आणि इंटू पुन्हा 5 बघा. बघा तुम्ही आता 5 जा 5 25 कॅरी 2, 5 जा 2 10, 10 + 2 दॅट इज 12 कॅरी 1, 5 जा 6 30, 30 + 1 दॅट इज 31. म्हणजे 1 2 3 4 5, 5चा पॉवर 5 घ्यायला लागलो. लिहा 5चा पॉवर 5. आता बेस सारखे झाले बघा, बेस सारखे झाले म्हणजे घातांक सुद्धा सेम असेल. नक्कीच एक्सची व्हॅल्यू 5 बघा, देऊन टाका x = 5. आता x = 5, एक्सची व्हॅल्यू काय करा इथे टाकून द्या. therefore log of 3125 to the base 5 equal to 5. संपलं क्वेश्चन. काही डाऊट असला तर विचारायच्या मध्ये. नाही हां काही डाऊट आहे त्याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन 7 नंबरचा क्वेश्चन लिहा आता. तुम्ही करा बरं हा क्वेश्चन आता. लॉग ऑफ, तुम्ही करा हा क्वेश्चन, लॉग ऑफ 6561 टू द बेस 9 करा.
4 येते सर एक्स व्हॅल्यू. बरोबर आहे, x=4 येते बघा. कारण 9चा पॉवर 4 घेतला तर 6561 येते बघा. करेक्ट आहे. या सोल्युशनमध्ये लेट करायचं नाव एक्स, एवढ्याची व्हॅल्यू काढायची ना आपल्याला, एवढंच नाव एक्स लेट करा. लेट लॉग ऑफ 6561 to the base 9 equal to x. By definition of logarithm, by definition of logarithm, आता लॉगॅरिथमच्या डेफिनेशननुसार बेसकडे जा. बेस 9चा पॉवर x इक्वल टू 6561. इकडे बेस 9 आहे, इकडे बेस 9 लिहून टाका बिंदास. हां, 9चा पॉवर जर 4 घेतला, 9 तुम्ही 4 वेळेस लिहून बघा. तुम्ही 9 × 9 × 9 × 9 9 4 वेळेस लिहा आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन करा, नक्कीच 6561 येतं बघा. आता बेस सारखे म्हणजे घातांकसुद्धा सेम येणार. म्हणजे एक्स इक्वल किती ना बरं 4 बघा. पुन्हा एक्स व्हॅल्यू इथं टाकून द्या, इथं टाकून द्यायची एक्स व्हॅल्यू बघा. त्यामध्ये फॉर लॉग ऑफ 6561 to the base 9 equal to 4. त्याच्यावर विचारायच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन लिहा आता 8 नंबरचा. लॉग ऑफ 0.125 to the base 0.5. एवढाच ना एक्स लेट करा. लेट log of 0.125 to the base 0.5 equal to x. आता by definition of logarithm, आता लॉगॅरिथमच्या डेफिनेशननुसार काय बेसकडे जा. बेस किती 0.5, त्याचा पॉवर किती लिहिणार एक्स आणि कुठे हे लिहिणार बघा. लिहून टाका 0.5 रेस्ट पॉवर एक्स इक्वल टू 0.125. मी तुम्हाला सांगितलं जोपर्यंत बेस सारखे होणार नाहीत ना तोपर्यंत घातांक इंडायसेस सेम होणार नाही बघा. इकडे बेस किती आहे 0.5 आहे बघा. इकडे बेस 0.5 त्याचा पॉवर एक्स. इकडे जेवढा बेस आहे ना तेवढाच बेस इकडे लिहून टाकायचा बिंदास बघा. इकडे 0.5 बेस, इकडे 0.5 बेस लिहितो मी बघा. सांग 0.5चा पॉवर किती घेतल्यावर 0.125 येईल 3. बरोबर आहे. हे कळायला पाहिजे. आता एवढं हे ते कॅल्क्युलेशन आलंच पाहिजे तुम्हाला. 0.5 इकडे बेस 0.5 तिकडे 0.5 लिहायचा. आता 0.5चा पॉवर किती घेऊ म्हणजे 0.125 3 येणार बघा. कळलं. आता बेस सारखे झाले म्हणजे इंडायसेस सुद्धा सेम होणार बघा. म्हणजे डेफिनेटली एक्स इक्वल टू 3 आणि एक्स व्हॅल्यू काय करा इथं पुटअप करा. इथं बघा लिहा म्हणजे देअरफॉर लॉग ऑफ 0.125 टू द बेस 0.5 आणि कुठे किती येणार बरं 3 येणार. झालं बघा. कळलं. एक्स व्हॅल्यू इथं टाकून दिली मी बघा. काही डाऊट असला विचारायच्या मध्ये. तुम्ही करा बरं. आता 9 नंबरचा क्वेश्चन.
log of 0.0081 to the base 0.3. करा बरं, एवढ्याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. झालं का मला सांगा. इझी क्वेश्चन आहे बघा, लवकर व्हायला पाहिजे क्वेश्चन. 4 सर x चा power. एक्सचा पॉवर 4, एक्स इक्वल टू 4. हां, याचं नाव एक्स सिलेक्ट करा. एवढ्याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एवढंचं नाव एक्स सिलेक्ट करा. आपल्याला लॉग ऑफ 0.0081 टू द बेस 0.3 इक्वल टू एक्स सिलेक्ट करा. आता बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम, by definition of logarithm, आता लॉगरिथमच्या डेफिनेशननुसार बेसकडे जा. बेस किती? 0.3, त्याचा पॉवर एक्स आणि इक्वल टू 0.0081. बघा, कळालं? एवढं तर कळालं. काय ना, लॉगरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना बेसकडे जायचं. बेस 0.3, त्याचा पॉवर किती लिहिणार? एक्स, आणि इकडे हे लिहून टाकणार. बघा, एवढं तर कळालं असेल तुम्हाला. बघा, therefore 0.3 raised to power x. इकडे जेवढा बेस आहे ना तेवढाच बेस इकडे लिहून टाकायचा. बघा, इकडे 0.3 बेस आहे, इकडे 0.3 बेस लिहून टाकायचा. आता 0.3चा पॉवर किती घेऊ म्हणजे 0.0081 येईल. एक तुम्हाला सांगतो बघा, ह्या 3चा पॉवर किती घेतला तर 81 येईल. मला सांगा, तेवढा 0.3चा पॉवर घेतला तर 0.0081 येत असतं. बघा, 3चा पॉवर 4 घेतला, मला सांगा 3चा पॉवर 4 बघा, 3 × 3 9, 9 × 3 27, 27 × 3 81. बघा, तुम्ही 0.3 × 0.3 × 0.3 × 0.3 या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केलं ना तर 0.0081 येतं. 4 नंतर डेसिमल देणार तुम्ही, 1 2 3 4, 4 नंतर डेसिमल देणार. बघा ना तुम्ही, म्हणजे 0.3चा पॉवर 4 घ्यावा लागेल तुम्हाला. बघा, कळालं मी काय म्हणत आहे? बघा, लिहून टाका. समजायला की नाही मी काय म्हणत तर? त्यानंतर फॉर एक्स इक्वल टू 4 आणि एक्स इथं टाकून द्यायला. therefore log of 0.0081 टू द बेस 0.3 आणि इकडे किती येणार बरं? 4 येणार. बघा, काही डाऊट असला तर विचारायच्यामध्ये. तुम्ही करा आता 10 नंबरचा क्वेश्चन. log of 128 to the base 2 करा.
सर एक्सची व्हॅल्यू 7 येते. बरोबर. 2⁻7 128 येते. बरोबर आहे. बा लिहा ज्यांचं चालू आलं सगळ्यांचं. लेट करा, याचं नाव एक्स लेट करा. लेट लॉग ऑफ 128 टू द बेस 2 लॉग ऑफ 128 टू द बेस 2 इक्वल टू एक्स लेट करा. आता लिहा बाय डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम. बाय डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम आता लॉगॅरिथमच्या डेफिनेशननुसार बेसकडे जा. बेस किती 2 2चा पॉवर एक्स इक्वल टू 128. 2चा पॉवर एक्स जसाल तसं लिहितो. इकडे बेस 2 येते, इकडे बेस 2 लिहून टाकतो. इकडे बेस 2 येते, इकडे बेस 2. 2चा पॉवर किती घेऊ म्हणजे 128 येईल. बरं 2चा पॉवर 7 घ्यावा लागला. बघा तुम्ही 2 7 वेळेस लिहून बघा तुम्ही. सर कॅमेरा ऑफ झालाय. काय झालं? कॅमेरा ऑफ झालाय. एक मिनिट, जस्ट 1 मिनिट. नाही कॅमेरा ऑनच आहे, चालूच आहे ना. तू नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तुझं, ऑफ करा आणि बंद करून मध्ये पुन्हा लगेच चालू होईल. बघा ते लिहा. देअरफॉर एक्स इक्वल किती बरं? एक्सची व्हॅल्यू 7. म्हणजे एक्स व्हॅल्यू टाकून द्यायचं बा. लॉग ऑफ 128 टू द बेस 2 इक्वल टू 7 येईल. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन. आता थोडं काही अवघड क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये. बघा काही हां कळालं. आता 11 नंबरचा बघा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. बघा 11 नंबरचा. लॉग ऑफ 0.008. तुम्ही करा बरं ट्राय टू द बेस 5. नंतर नाही आलं तुम्ही सांगू तुम्हाला. करा बरं ट्राय. लॉग ऑफ 0.008 टू द बेस 5. आलं का? मला सांगा येईल का? यायले का? यायले का? येते का नाही मला सांगा. हां झालं कोणाचं? नो सर. ठीक आहे मी सांगतो. लक्ष तिकडे. आता इकडं येणार नाही तुम्हाला. बघा काय करायचं. याचं नाव एवढ्याची व्हॅल्यू काढायची आणि आपल्याला फाइंड आउट करायची. लॉग ऑफ 0.008 टू द बेस 5ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. बा एवढ्याची व्हॅल्यू एक्स लेट करायची. बा त्या लेट लॉग ऑफ 0.008 टू द बेस 5
इक्वल टू एक्स लेट करायचं बघा. हा लॉगरिथमिक फॉर्म आहे बघा. बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम, बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम. आता लॉगरिथमच्या डेफिनेशननुसार या लॉगरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना बेसकडे जायचं. बेस 5, 5चा पॉवर किती लिहिणार एक्स आणि इक्वल टू हे लिहिणार बघा. लिहा मग आता लॉगरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना बेसकडे जा. बेस 5, 5चा पॉवर एक्स आणि इक्वल टू लिहायचं 0.008. आता एक मिनिट इकडे लक्ष द्या, कोणी लिहू नका, समजून घ्या बघा. हे 5 मी तुम्हाला आतापर्यंत आयडिया सांगितली. जोपर्यंत बेस सारखे होणार नाही तोपर्यंत घातांक सेम होणार नाही, इंडायसेस सेम होणार नाही बघा. इथं बेस 5 येतं, आपण इकडे बेस बिंदास 5 लिहून टाकतो. मी तुम्हाला सांगितलं आतापर्यंत जेवढे प्रॉब्लेम केले ना त्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये इकडे जेवढा बेस आहे तेवढा बेस इथे लिहिला. इकडे बेस 5 आहे, तिकडे बेस 5चा आणावं लागेल. आता मला सांगा 5चा पॉवर किती घेऊ म्हणजे 0.008 येईल मला सांगा. आता सांगता येईल का बरं? आता अवघड आहे बघा. इतक्या वेळा आतापर्यंत जेवढे प्रॉब्लेम घेतले ना तिथं कसं होतं, लगेच तुम्ही येत ना पॉवर लगेच सांगू शकलात बा. इथं सांगता येत नाही बा. आता 5चा पॉवर किती घेतला 0.008 येईल, कसं सांगता येईल आपल्याला? कारण हे पॉईंटमध्ये कॅल्क्युलेशन आहे बघा. आता अशा वेळी काय करायचं माहिती आहे का, आता इकडे बेस 5 लिहून काय फायदा नाही, इकडे बेस 5 तिकडे बेस 5 लिहून काय फायदा नाही. 5चा पॉवर किती लिहू म्हणजे 0.008 येईल, हे लक्षात येईल आपल्याला. मग आता काय करायचं, मग इकडं चेंजेस करायचे आपण. इकडं कसे चेंजेस करायचे सांगतो मी तुम्हाला. काय करायचं, डिवाइडला लिहून टाकायचं, असं डिवाइडेड बाय लिहायचं. कारण इकडं जो बेस आहे 5, इकडं तोच बेस इकडं 5 येईन बघ लिहिला समजा, तर त्याचा पॉवर किती घेऊ म्हणजे 0.008 येईल, हे लक्षात येईन आपल्याला बघा. तर काय करायचं तुम्हाला आयडिया सांगतो, डिवायडेड बाय लिहायचं बघा, असं डिवायडेड बाय लिहिणार बघा. आता डिवायडेड बाय लिहिल्यानंतर याच्यात सर्वात शेवटचा नंबर कोणता आहे मला सांगा. याच्यात सर्वात शेवटचा नंबर किती आहे 8, तो 8 वर लिहून टाकायचं. मी तुम्हाला आयडिया सांगायला पुन्हा एकदा सांगतो मी काय करायचं बघा. इकडं बघा आता काय करायचं माहिती आहे, असं डिवायडेड बाय लिहिणार. डिवायडेड बाय लिहिल्यानंतर शेवटचा नंबर कोणता इथं 0.008 मध्ये 8 लिहून टाकायचा. आता बघा ह्या 8ला डिवाइड बाय काय ना म्हणजे किती आहे बरं, कोणत्याही टर्मला डिवाइड बाय काय ना म्हणजे किती असतं 1 असतं. डिवाइड बाय 1 लिहून टाकायचं. आता इथे किती आहे पॉईंट आहे, हा जो पॉईंट दिसला ना तुम्हाला, ह्या पॉईंट दिसत असेल बघा, ह्या पॉईंटबद्दल 1 शून्य देऊन टाकायचा खाली. हा जो पॉईंट आहे ना ह्या पॉईंटबद्दल 1 शून्य दिला. नंतर किती शून्य आहेत, 0 किती येतं आफ्टर द डेसिमल पॉईंट आणि 8च्या आधी किती 0 आहेत 2 येतं. पुन्हा 2 0 देऊन टाकायचे खाली, लिहून टाकायचे 2 0 बघा. आणि तुम्ही आता जर एवढ्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही 8/1000चं जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही, समजा 8 मी तुम्हाला आयडिया सांगितली, 8/1000चं जर कॅल्क्युलेशन केलं तर नक्कीच 0.008 येतं बघा. कळलं, लक्षात आलं आयडिया. आता पुढे काय करायचं सांग तुम्हाला. इथपर्यंत काही डाऊट असला तर विचारा कोणाला काही. आता डायरेक्ट हे 8 काय करायचं, या 1000ला आहे ना डिव्हिजन करायचं. मला सांग 8 1000ला डिव्हिजन जातं ना, हे 8 1 जा 8, कॅरी किती राहणार 2, 20 होणार बघा. हे 8 1 8 बघा, 2 राहणार 2 20. मग 8 जा 2 16, 8 दोन्ही 16 16, 4 राहणार 4 × 0 40 आणि 8 जा 5 40, 8 5 40 बघा. कळलं, ह्या 8 जर ह्या 1000ला जर डायरेक्ट डिवाइड केलं तर खाली 1 to 5 येणार बघा. 8 1 जा 8 आणि 8 1 जा 8 कॅरी 2 20, 8 जा 2 16 कॅरी 4 राहणार, सॉरी रिमाइंडर राहणार 4 बघा, 4 × 0 40 आणि 8 5 जा 40. आता काय करायचं सांगतो बघा नेक्स्ट इथं बघा, हे 5चा पॉवर x जसाला तसं लिहितं मी इथे ह्या साईडला लिहितो बघा. देअरफॉर हे 5चा पॉवर x ॲज इट इज, वरचा 1 जसाला तसं लिहितो मी. मला सांगा 125 5चा कितवा पॉवर आहे बरं सांगा मला. 125 5चा कितवा घातांक आहे मला सांगा. 5चा पॉवर किती आहे, अरे आवाज येतो की नाही, मी काय समज 3 सर. बरं 3 बघा. हे वरचा 1 जसाला तसं लिहिलं बरं, हे 1ला काहीच करत नाही, 1 जसाला तसं आहे. हे 125 आहे ना, 5चा का बघितला कारण इकडे 5 आहे म्हणून बरं. तर 1 to 5 हा 5चा क्यूब आहे बघा. 5 × 5 25, 25 जा 5 125 बघा. आता बघा हे पुन्हा 5चा पॉवर x जसाला तसा लिहितो मी.
आता लॉज ऑफ इंडायसेस बघा 1/a चा पॉवर m जर असेल, लॉज ऑफ इंडायसेसनुसार 1/a चा पॉवर m असेल तर हा a चा पॉवर m वर जाऊन -m होतं बघा, a चा पॉवर -m होतं बघा. आता मला सांगा 1/5 क्यूब, हा 5 क्यूब वर जाऊन काय होईल, 5 चा पॉवर किती येईल, -3 येणार बघा. कळलं, हा लॉज ऑफ इंडायसेस. 1/a चा पॉवर m असेल तर a चा पॉवर m वर जाऊन a चा पॉवर -m होतं. तसं 1/5 चा क्यूब आहे, 5 चा क्यूब वर जाऊन 5 चा पॉवर काय होईल, -3 होणार बघा. कळलं, हे लक्षात आलं सगळं लॉज ऑफ इंडायसेसनुसार बघा. आता बेस सारखी झाली बघा, इथं बेस 5 आहे, इकडे बेस 5, म्हणजे नक्कीच एक्सची व्हॅल्यू किती येईल मला सांगा, एक्सची व्हॅल्यू किती येणार, -3 येणार बघा. लिहून टाका मग x = -3. आणि पुन्हा एक्सची व्हॅल्यू ह्या इथं लॉगरिथममध्ये ह्या इथं टाकून द्यायची एक्सची व्हॅल्यू बघा, लॉगरिथमिक फॉर्ममध्ये बघा. त्यानंतर फॉर लॉग ऑफ 0.008 टू द बेस 5 इक्वल टू x, आणि एक्सची व्हॅल्यू किती बरं, -3 झालं. संपलं, लक्षात आलं असेल बरोबर मला. काही डाऊट असला तर विचारायच्या मध्ये. झालं का सगळ्यांचं, मला सांगा. तुम्ही करा आता 12 नंबरचा क्वेश्चन. लॉग ऑफ 1/25 टू द बेस 5 करा. लॉग 1/25 टू द बेस 5 एवढ्याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. करा, एवढ्याच नाव एक्स लेट करा. सर -2 येते व्हॅल्यू, किती येते, -2. बरोबर आहे. बघा ज्यांचं झालं ते -2 बरोबर आहे बघा. लेट करा. एवढाच नाव एक्स लेट करा. लेट लॉग ऑफ 1/25 टू द बेस 5 हे कुठे एक्सलेट करा. बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम, बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम आता बघा लॉगरिथमच्या डेफिनेशननुसार बेसकडे जा. बेस किती, 5, 5 चा पॉवर x इक्वल टू 1/25. इकडं बेस 5 म्हणजे इकडे बेस 5 आणावं लागलं आपल्याला बघा. तर खालचा जो 25 आहे त्या 25ला लिहा 5चा स्क्वेअर. हे 5चा पॉवर x जसाल तसा लिहितो मी, आणि हे 5चा पॉवर 2 वर जाऊन 5चा पॉवर -2 होणार बघा. आता सांगितलं लॉज ऑफ इंडायसेस. आता बेस सारखे आहेत म्हणजे इंडायसेस सुद्धा सेम होणार, म्हणजे एक्स किती येईल, -2 येईल बघा. आणि एक्सची व्हॅल्यू -2 पुन्हा इथे टाकून द्यायला, म्हणजे therefore log of 1/25 to the base 5 equal to -2. कळलं. लास्ट क्वेश्चन करा त्याच्यामध्ये. झाले बरेच क्वेश्चन झाले ह्या टाईपचे बघा. पुन्हा मग अजून आहेत काही त्याच्यामध्ये, ते पण बघू आपण. हा करा तुम्ही लॉग ऑफ 1/625 टू द बेस 5 करा.
-4. बरोबर -4 येते. हां करा. लिहून टाका एवढा क्वेश्चन मी सांगतो तुम्हाला. एवढंच ना एस लेट करा. लेट log of 1/625 to the base 5 याचं नाव एक्स लेट करा. बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम बेसकडे जा. बेस किती 5. 5चा पॉवर एक्स इक्वल टू 1/625. आता मला सांगतो 605 5चा पॉवर किती आहे मला सांगा. हे 5चा पॉवर एक जसाल तसं इथं हे 1/, हे 625 5चा पॉवर किती आहे 4 बघा. आता तो 5 पॉवर एक जसाल तसं लिहितो मी. हा 5चा पॉवर 4 वर जाऊन काय होईल 5चा पॉवर -4 होणार बघा. म्हणजे नक्की देअरफॉर एक्स इक्वल टू -4 येणार बघा. आणि एक्स व्हॅल्यू पुन्हा इथे टाकून द्यायला. देअरफॉर लॉग ऑफ 1/625 to the base 5 equal to -4. याच्यामध्ये काही डाऊट असला तर विचारा आजच्या याच्यामध्ये. आता काही डाऊट आहे का मला सांगा याच्यामध्ये. काही डाऊट नसेल मला तर वाटतं बघा. खरं इझी पार्ट आहे. आता उद्या मी थेरम शिकवणार आहे महत्त्वाचे बघा. उद्या नेक्स्ट पिरियडमध्ये काही थेरम्स आहेत बघा. 3 थेरम आहेत बघा. ते 3 थेरम शिकवणार आहेत तुम्हाला महत्त्वाचे आहेत बघा. ठीक आहे. काही डाऊट असला तर विचारा. थांबूया आपण. जाऊ शकता तुम्ही आता. ज्यांना डाऊट असेल त्यांनी विचारू शकता बघा. ठीक आहे. थांबूया आपण.